2 महिने राखण केले मिळलं आहे. अच्छा, राखण करावं लागतो. बरोबर बरोबर. हो हो माहिती आहे साखरीचे ना. हो माहिती आहे, विजय चव्हाण. बरोबर. हां 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 बरोबर. वजीरकरांची तर बरी आहे ना. हो ना. हो नाही बरोबर. नवरा आला घरी हां सकाळी निघाला 7 वाजता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती बायको बघेच नाही. आला नाही कमी पडला ते टेन्शन नाही. घर आपलं घर सुखात आहे. बरोबर. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो तुम्हाला एक अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये घेऊन चाललो. जात आहोत आपण माहू गावाला. तर माहू गाव मंडणगड तालुक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर हा माहू गाव आहे. तर माहू गावचा सफर तुम्हाला आज थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो माहू गाव एक असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आणि शेजारी असलेली नदी, वाहती नदी, 12 महिने वाहणारी नदी, माहू गाव असे एक सुंदर वसलेलं गाव आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. आम्हाला चांगला प्रतिसाद द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. चला तर या 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 महिना या या का 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 दा. तर मित्रांनो इकडे सुद्धा मोठी बाग आहे आणि पोपली नारळाची बाग आहेत. मध्ये कलमाची झाडं लावल्यात. माहू गावच्या बाउंड्रीवरती आहे बाहेरच आणि सुंदर अशी बाग बनवलेली आहे. तर मित्रांनो खूप सुंदर असा फ्रंटलाच आपल्या एंट्रीलाच चाललो आहे. घर छानपैकी घर बनवलं आहे. बंगला टाईपमध्ये आहे घर आणि इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे सुद्धा खूप सुंदर असं घर आहे. आपण बॅक साईडला आलो आहे. आता आपण फ्रंटला जाणार आहोत. तर आता बघूया कशा प्रकारे घराची सजावट केली आहे. बघा खूप छान वाटते. इथे कुठल्या तरी सरांचा पुतळा आहे. हे बघा प्रमोद एकोपा. छानपैकी असं सुंदर असं घर आहे इकडे. इकडे पाहू शकता की बघा कोकणामध्ये सुद्धा घर बरे आहेत नाही. अशा प्रकारे इकडे गाव आहे. आई मी जावळ्यातून आलो आहे. जावळे खाली केळशी आहे ना तिकडून आलो. अशा प्रकारे बघा इकडे गोठा आहे गुरांचा. तुम्ही पाहू शकता की बघा इकडे छान गोठा आहे. बघायचं आपण आतमध्ये जाऊन बघूया. थांबा. आंबा जाधव काय? अच्छा अच्छा मी इथंच राहतो. तुमचं घर कुठे? हा घर आहे. अच्छा अच्छा. मी इकडे मी 3 महिना राहिला मुंबईला. हां हां मला वाटतं मी काय करलो कधी जाता ना कधी नाही. आजारी होतो. बरोबर नाही बा मुंबईला मला करमना. बरोबर. तर बोलताच ना तीच गत. हो बरोबर. काय आपल्या म्हाताऱ्या लोकांना मुंबईला नाही जमत. आणि काय माहिती इकडे कसा फिरता येतो. अंगण आहे किंवा आपण घरात ना बाहेर एखादं झाडू मिळू मारून आपण आपल्या शरीर साफसफाई होतो. शरीर हलका होतो तेवढा. इथं मुंबईला तसं होत आहे नाही. मुंबईला एका खोलीत बसायचा आणि आपल्या तिथे राहायचा. चला आई येतो. हां चला आई. हो हो. अशा प्रकारे इकडे सुद्धा इमारत आहे. अशा प्रकारे आपला मित्र आहे गावाला राहणार आहे. तर दादा काय सांगशील, गावाला राहायला बरं वाटते की मुंबईला राहायला बरं वाटेल? गावाला राहायला बरं वाटेल. कारण गावाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये मिळतात. भाजीपाला वगैरे काय आपण घरी करू शकतो की नाही. तसा मुंबईला करता येत नाही. मुंबईला सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. बरोबर ना. तर अशा प्रकारे माझा मित्रसुद्धा गावालाच राहतो आहे आणि गावाला राहणं म्हणजे गावचं जगणं एकदम आनंदमय आणि एकदम असे सगळ्या परिवाराला घेऊन. दादा तुम्ही मुंबईला असता काय? मग आता गावीच राहता? नाही थोडं 6 महिने राहायचं. हां पण हां म्हणजे गावाला आल्यानंतर जरा वातावरण गावचं पण मिळतो आहे की नाही. मुंबईच्या पट्टावरती बसून असं आहे काय? मग गावाला आल्यावर आपला पोट कमी होतो. हां बरं.
मुंबईला ट्रेन सुटली तर पडतो माणूस हो हो घरी पोचला नाही, नाही बरोबर. बायको म्हणे मुलगा आले नवरा नाही आला घरी हा. कुठं करणार बरोबर. टेन्शन असतं सकाळी निघाला 7 वाजता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती बायको बघतच नाही आला नाही अजून नवरा आला नाही बरोबर कुठे कमी पडला गेला तर इथे टेन्शन नाही हो, घर हो. आपलं घर सुखात राहायचं बरोबर बरोबर खायचं पियाचं मस्त राहायचं मस्त आहे नो अशा प्रकारे मुंबईला सुद्धा आहे चांगलंच परंतु मुंबईला रोजगार आहे गावाला रोजगार नाही पण गावाला कमी रोजगार असला तरी गावाला माणूस हा सुखी समाधानाने वेळेत घरी येतो हा त्यांचा उद्देश आहे चला बाबा ओ बाबा काय करताय भात जोडताय हो नाही भात जोडून अच्छा पाकडताय भात सुकवलं अच्छा सुकवला होता मला अच्छा 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 मग शेतीवाडी करता ना तुम्ही हो करतात ते. थोडीशी हो दोन अच्छा. करू. हां 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 मग काय डुकरांचा माकडांचा काय त्रास काय त्रास आहे भरपूर होय ना हो त्याच्यातूनच काय येईल ते आपल्या घरी मग हो पण ते राखण करतात करायला तो. लागते. हां हां 2 महिने राखण केले हा मिळला आहे अच्छा राखण करावं लागतो हो बरोबर तर बरोबर आपल्या दसऱ्यापासून जे झालं ना हां 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 तिथपासून लोक नुसती राखण करत होते अच्छा अच्छा ते पण जवळ आहेत म्हणून राखण होय होय बरोबर बरोबर लांब असतं ते इकडे जायचे शेजारी का हां हां इकडं खाली नदीवरती ना हां बाबा इकडे घर आहेत वरती आहेत ना चला वा खूप छान आणि सुंदर बागा की छान वाटतात कौलारू घरं आणि इकडे डबल घर आहे त्या साईडला इकडे पण घरं बरीचशी आहेत आतमध्ये असल्यामुळे दिसत नाही इकडे आहेत वाटतं घरं उघडे आहेत आई हो आई बरे आहेत ना आई काय शेतीवेळी करताय की नाही शेतीवाडी करता ना अच्छा अच्छा मग यावर्षी काय केलंय भात वगैरे भात नाचणी काय केलंय नाही हो काय मग इकडे डुकरांचा काय त्रास काय हो भेटलो होतो ना मी तुम्हाला तेच तर म्हटलं आलो म्हटलं चला बघूया इकडे काय बरे आहेत नाही कसं जवळ बघितलं माहिती पडतो हा 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 हो 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 आई आई घरी आहे राजाची आई घरी आहे अच्छा मग जाऊन भेटतो तिला पण भेटतो बरे आहेत ना सर्व अच्छा चला आई येतो हा आई माझा जावळे गाव हो जावळे पण माझं साखरीची आहे अच्छा साखरीला कोण चव्हाणांची हा 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 हो हो माहिती आहे हो हो त्यांची बहीण हो काय हो 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 माहिती आहे साखरीचे ना हो माहिती आहे विजय चव्हाण बरोबर हरिचंद्र चव्हाणांचा मुलगा नाही हा 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 बरोबर त्यांची पोरगी आमच्या घरात मोठी सून हो काय अच्छा अच्छा चला मग येतो आई हा आई आई चला ती काय बोलतच नाही हो काय आई बोलत नाही आई हा येतो हा असू दे आई बरं वाटतं अशा लोकांना द्यायला बरं वाटतं हां मला आशीर्वाद भेटतील चला आई आई वटीवर बसल्या हां बरं वाटतं ना वटीवर बसायला आई गावाला बरं वाटतं की मुंबईला बरं वाटतं तुम्हाला गावाला बरं वाटतं ना गावाला जावयाची ही इथे दिलेली मांदेवली वजीरकरांच्या घरात ती कोण होती तुझी वजीरकरांची तर गणेशला वजीरकरांच्या गणेशला जावड्यातले दिलेले आहे हो जावयाची कोण सुसला गणेशला नाही काय त्यांचं नाव काय नाव तिचं तिचं नाव नाही माहिती पण त्याचं नाव माहिती पांडू वजीरकरांच्या घरात पांडू वजीरकरांच्या घरात पांडू दिलेली ते सरपंचांच्या इथं हां बरोबर ते आमच्या ते माझे मेवणे लागतात माझ्या घरात दिलेली हां तुझी मोठी बहिणीच माझ्या मोठ्या मुलग्याला दिलेली इथं दिलेली अच्छा अच्छा म्हणजे ती पिंकी ना हां बरोबर बरोबर भानशांची इथं दिलेली ती म्हणताय ना मग बरोबर तेच वैभव भानशांची इथं पोरवर आहेत ना हो बरं आहेत हो हो दोघं जण मुलं आहेत जावळीवालीला ना हां मग बरोबर मग ते आमचे मेवणे लागतात हो हो बरोबर म्हणजे सांगा म्हणा ती आई विचारत होती हो सांगेन राजेश शिर्के इकडे समोरच आहे बाजूला त्यांच्यासुद्धा घराकडूनच आता आपण जातो आहे बाहेर पडायला गाव आहे छोटासाच पण तो गावामध्ये राहणीमान वस्ती लोक गावाला खूप राहतात आणि गावाला सगळ्या काही गोष्टी छोट्या मोठ्या करता येतात शेतीवाडी आहे करतात लोक अजूनपर्यंत ए आई हा राजेश शिर्केचा घर आहे आता आपण चाललो आहे घरी बघूया घरात कोण आहे काय
ए आहे काय करताव? झोपली का ग? बरी आहो ना? हो उठव उठव. थांबा थांबा. बरी आहो ना? पाय दुखतायत, हात दुखतायत. हो ना. हाताला काय माहित नाही हे गावाला आपला बरा वाटतं ना हे. मिल्ला तर खाल्ला नाही तर हाय लोलताय. तर मित्रांनो आता आपण राजेश शिर्केच्या आईकडे जाऊन भेटून आलोय घरी. कोण करणार? हो ते तर आहे. मग इकडे काय डुकरांचा वगैरे त्रास असतो जास्त लय ना. हा 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 हा. इकडे म्हणजे काय? हो आपला मित्र आला. ए कुठे चाललास? ए कुठे आला? हा शेतात जाऊन आलो, झाडं बघून आलो, होय ना. बघा मी आता ते विषय मांडतोय म्हटलं शेती लावलेले बघायला गेलो. अच्छा अच्छा अच्छा. काजू लावा गेला. आपला मित्र आहे माझा भावाचा मित्राचा भाऊ रवी बाईकर. मी येतोय दुकानावर येतोय. येतो आहे ना घरी आहे ना. येतो 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 येतोय. लोक आधी कुठे लावले? नाही ते महाबद्यांची इथे हे करतायत ना. अरे गहू किती बघितलं ना? खूप म्हणजे खूप त्रास नाही लय होत चालला. लय ना. डुकरांचा तर लय त्रास ना. शेती डुकरं ठेवत नाही. हो 8 वाजले की डुकरे फिरायला लागली. हो. ते आता बाबा बोलत होते की आम्हाला नवरात्रीपासून राखण केले म्हणून तो आम्हाला थोडा तरी घरात भेटतोय खायला, नाही तर भेटत नव्हतं. इथे नदीवर इथे बाजूला असून सुद्धा आम्हाला जायला भीती वाटते. बरोबर बरोबर. चला बाबा येतो हा, आहे. ये. हो चला. तर मित्रांनो आता आपण जातो आहे परशुराम बाईकर अमित बाईकर यांच्याकडे आता चाललो आहे. इथूनच गावातूनच रस्ता आहे. घर बघा समोरच आहे. फ्रंटला परशुराम बाईकरचा घर आहे आणि इकडे जो घर आहे तो अमित बाईकर. हा बघ कुत्रा बघ कसा बसलाय. अरे वा बाबू. बाबू काय नाव तुझा? बाबू नाव काय? आता मी पैसे घेतले. वा 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 वा. छान छान. चल बाय बाय टाटा. चल आई येतो. हा एका आई पण समोर उभी आहे. जरा भेटून येतो आईला. होय ना. अच्छा. इकडे समोर आमची परशुराम बाईकर यांच्या घरी चाललो आता. बघा किती छान घर बांधलं आहे. सूर्यकन्या सुंदर. आणि वरती बघा समोर महाराजांच्या प्रतिष्ठानची काठी लावली आहे. आई बरी आहेस ना? काय मानत जाताय कोणी काय? बरी आहेस ना आई? बरी आहे ना? तब्येत बरी आहे ना आई? बरं आहे ना. हो बरं आहे. तुझ्या आसमान चाललं आहे व्यवस्थित. तर म्हटलं जाऊन दे. म्हटलं आल्या सगळं आईला भेटून येतो. बरेच दिवस झाले ना. तर म्हटलं चला जाऊया आईला वगैरे भेटून येता. मग चाय पाणी घ्या. नको चाय नको आई. मी आता जाणार आहे. मला उशीर होतो आहे. मी त्या मंदिरात पण जाणार आहे थोडा. आणि म्हटलं जाताना म्हटलं भेटून येतो. ह्या रमणची आई आहे. रमणची आई आहे घरात आहे. हां 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 ठीक आहे. मग मुंबईला नाही जाणार? मुंबई नाही गेला अंदा अजून. नाही गेली का? नाही गेला. तब्येत बरी नाही. हां हां. मग आपल्या गावाला बरा टेन्शन नाही नाही. आपल्या घरात हो हो बरोबर बरोबर बरोबर. हो आणि कसं मुंबईला पण कसा कोंडालासारखा वाटतं. हो आजच्या आत ना म्हणून. तर हा आपला बरा नाही उघड्यावरती मस्त. नाही मी यायचीच नाही. हां बरोबर. मग ताई आपली तुळशीवाली ताई फोन करते? हो करते ना. करते. हां हां ठीक आहे. मग तिच्या मुलींची लग्न झाली? मुलींची लग्न झाली काय तुळशीवाल्या? ती इराडला. हां अच्छा अच्छा. त्या दोघं आता इराडलात. हां टेंबूरवाली गेली तिकडे जागा घेतला. अच्छा अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की ही संपूर्ण नदी आहे. ही भारजा नदीला भेटायला गेलेली आहे. आणि ही इकडून आले पालवणी पालघड ह्या साईडने वरून आलेली ही नदी आहे. तर पालघड मार्गून आलेली खाली जाते भारजा नदीला म्हणजे केळशीला भेटायला. आणि गोड्या पाण्याची नदी आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे इथून गावातल्या लोकांना पाणी पुरवठा कपडे धुण्यासाठी उपयुक्त अशी 12 महिने ह्या नदीचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे गावाचं सुख समृद्धी आणि ह्या गावाची शान ह्या नदीपासूनच लागते. नदी गावाच्या शेजारीच बरोबर ही नदी आहे. तर अशा प्रकारे आत्ता आपण चाललो आहे गावाच्या बाहेर. आणि बाबा नमस्कार. बाबा बाबा कसे आहेत? बरे आहेत ना बाबा? काय म्हणतात तब्येत? बरी आहे ना बाबा? काय नाव तुमचं? मस्कर. मस्कर काय? अच्छा अच्छा अच्छा. मग इकडे तुम्ही एकटेच असता?
दोघा जण अच्छा, आई पण असते. हो अच्छा अच्छा, बरं आहेत ना, तब्येत बरी आहे ना? हो हां हां. आता बघ मंदिर पाठीमाग आहे ना आपल्या गावदेवीचा. हो गावी. कुठे इथून जायला रस्ता आहे? ह्या गलीतून जाऊ. हो हां हां, चला बाबा येतो. हां हा. हां, तर चला मित्रांनो, बरोबर शेजारीच आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत कार्यालय माहू बोरगर. तर आपण चाललो आहे इकडे. सुद्धा जलजीवन मिशन घर घर योजना इकडे राबवलेली आहे या गावामध्ये सुद्धा, पाहू शकता. आणि आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. इथं ग्रामदेवतेचं मंदिर आहे बाजूलाच. आता जवळपास आपण आलो आहे. तर मित्रांनो, आता आपण वाघजाई प्रसन्न, चाळकेश्वर प्रसन्न, आपण मंदिराच्या प्रवेशद्वारमध्ये आलो आहे. आल्यासारखं आपण देवीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. चला तर देवीचं दर्शन घेऊया. तर अशा प्रकारे खूप सुंदर अप्रतिम अशा मूर्त्या आहेत तिकडे बसवलेल्या देवीची. प्राचीन काळापासून असलेल्या मूर्त्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, इकडे सुद्धा महादेवाची पिंडी आहे. इकडे शंकराचं स्थान आहे. इकडे सरपण इकडे आहे, नंदी. अशा प्रकारे बरं वाटतं. आणि ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया आता आपण. पहिलं डायरेक्ट आपण शाळेत जायचं आता. तर अशा प्रकारे आता आपण आपल्या रवीच्या घरी जायचं आहे. आहे का बघूया. मला वाटतं आई होती घरी. आहे. हे आहे, बरी आहेस ना? हा, वळखली बरी आहेस ना? बरी आहेस ना आई? काय म्हणतात तब्येत? हां हां, बरोबर आहे. आमच्या रवीची आई आहेत. आणि खास त्यांना बघायसाठी आलो. भरपूर वर्षांनी म्हटलं चला जाऊया त्यांना भेटायसाठी. बाबू भेटला मला बाहेर. आला काय? घर खाली करता. हां हां, तो बोलत होता. हां बरं, बांधायचं आहे ना, तो बोलत होता. म्हटलं चला आल्यासारखं आईला भेटू. ताई बरी आहे ना? हो बरी आहे, बरी आहे. फोन करते. 2 मुली आहेत तिला. करते ना? 2 मुली आहेत. हो, अच्छा अच्छा. मोठे आहेत आता. होय ना? मोठे झाले काय. बाकी ठीक हो ना? हो, मस्त. मी बाबूला विचारतो हमेशा. सगळा कुटुंब बरा आहे. हो बरं आहे, मंडंगला राहतो आम्ही. होय का? हो, तुमचा बाबूचा मुलगा मोठा, हा तो पण भेटतो मला. हा हा रोज भेटतो मंडंगला. हो. हा. बाकी बरे आहे ना? हो बाकी ठीक. मजेत. इकडे आपण आलो आता आईचं घर. माठ किनारा व जनरल स्टोअर. बाबा कसा आहेस? बरं आहेस ना? घरी जाऊन आलो. हो, आजी पप्पा वगैरे भेटले. घराचं काम चालू आहे ना. तर आपल्या रवी बाबाचा मुलगा आहे मोठा. काय बाबू तुझं नाव? पियुष. बाबू थंडा दे ना एक. कोणता दे? कुठला पण. तर मित्रांनो, ही आपली माहू शाळा आहे. रस्त्याच्या बरोबर जवळच माहू शाळा आहे. तर आपण आता शाळेत जाणार आहोत. शाळेचं पटांगण खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्या अगोदर आपण जाऊया. आपण मॅडमशी सुद्धा बोलूया. कोण आहे आतमध्ये बघूया, सर आहेत काय. तर अशा प्रकारे शाळा खूप सुंदर आहे. आणि कौलारू पण शाळा आहे आणि इकडे पत्राची शाळा आहे. तर आपण सरांना भेटणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर. शाळेचं जे स्वरूप आहे बाहेरचं खूप सुंदर आणि अप्रतिम असा स्वरूप आहे. तर बघा, छान वाटते. शाळेचा पटांगण खूप सुंदर आहे, मोठा आहे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत, सरांना भेटणार आहोत. अरे वा वा. तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाऊया. तर अशा प्रकारे शाळा आहे इकडे. आणि शाळेच्या बाहेर छानपैकी सुविचार लिहिलेला आहे. मी कोण? मी एक शिक्षक. मी हा माझा स्वधर्म. शाळा हे माझे मंदिर. धडपड ही माझी पूजा. दुरितांचे तिमिरे जावो हीच माझी प्रार्थना. समाजाचा आशीर्वाद हीच माझं प्रसाद. ओके, खूप छानपैकी असा सुविचार लिहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण मित्रांनो, या ठिकाणी मुलं अभ्यासात मग्न आहे. आणि त्यांना सरांनी सांगितलेल्याबद्दल प्रमाणे ते अभ्यास करत आहेत. आपापली पुस्तकं काढून आहे तिकडे. कोण राहिले
तर मित्रांनो या ठिकाणी बांगल सर आहेत आणि गोविलकर मॅडम आहेत आणि मुख्याध्यापकांचं काही कारणास्तव मंडणगडला गेलेलं आहेत म्हणून त्यांची उपस्थिती नाही आहे. परंतु या ठिकाणी या सरांनी मला चांगला सहकार्य केलं आहे आणि चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार. आणि या ठिकाणी आपल्याला सामूहिक गीतं ऐकवून दाखवणार आहेत. ही आपली छोटीशी बालक मुलं आणि 1ली ते 7वीपर्यंत शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा माहू बोरगर. तर मित्रांनो आता आपण मुलं थोडक्यात आपल्याला गीतं ऐकवून दाखवणार आहेत. चला. तर मित्रांनो या ठिकाणी या माहू शाळेच्या मुलांनी खूपच सुंदर आणि अप्रतिम असा स्वरात आपल्याला गीत ऐकवलेलं आहे आणि छानपैकी या मुलांनीसुद्धा सुरात अप्रतिम अशा या सूर सुमनाने आपल्या सर्वांचं स्वागतही केलेलं आहे. आणि या शाळेची परंपरा या मुलांनी जोपासलेली आहे. तर सर्वांचे मी मनापासून आभार आणि सरांचेसुद्धा मनापासून आभार, मॅडमचेसुद्धा मनापासून आभार आणि आम्हाला चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या आणि संपूर्ण ग्रामस्थांचे सर्वांचे आभार. सरपंच, उपसरपंच आणि अध्यक्ष मोदी यांचे सर्वांचे मनापासून आभार. आणि त्याने मला चांगलं सहकार्य केला आणि गावातील शूटिंग काढण्यासाठी सुद्धा मला परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.